आज आपण बनवणार आहोत पोहे। पोहे करण्यासाठी आपल्याला लागणार आहे पोहे, बारीक चिरून घेतलेली मिरची, बारीक चिरून घेतलेला आणि पातळ चिरलेला बटाटा, शेंगदाणे, वाटाणा, कढीपत्ता आणि लिंबू आणि हळद आणि हिंग, मीठ। सगळ्यात पहिले आपण कढईमध्ये तेल गरम करून घेणार आहोत। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये बटाटा तळण्यासाठी ठेवणार आहोत। बटाटा आपला तळून होतोय तोपर्यंत आपण पोहे भिजवून घेणार आहोत। आपल्या इकडे बटाटासुद्धा तळून झालेला आहे, जास्ती लालसर नाही केलेला, असा गुलाबीसर बटाटा मी काढला आहे। बटाटा झाला की त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत शेंगदाणे। शेंगदाणे छान तळून घ्यायचे आहे, लालसर करायचे आहेत, जास्ती काळपट शेंगदाणे नाही करायचे। शेंगदाणे आपण काढून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत जिरे आणि मोहरी। तेल गरम असल्यामुळे जिरे आणि मोहरी लगेच उडाले, म्हणून मी त्याच्यामध्ये घातली आहे बारीक चिरून घेतलेली मिरची। मिरची आपली थोडीशी फ्राय झाली की त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत कांदा। कांदा छान फ्राय करून होत आला की आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत वाटाणा आणि 5 मिनिट अगदी बारीक गॅसवर त्याला पुन्हा फ्राय करून घेणार आहोत। आपला वाटाणा फ्राय झाला की त्याच्यामध्ये कढीपत्ता, तळून घेतलेले शेंगदाणे, तळून घेतलेला बटाटा टाकणार आहोत आणि पुन्हा एकदा त्याला छान फ्राय करणार आहोत। ते छान फ्राय झालं की त्याच्यामध्ये मी घातला आहे हिंग आणि थोडीशी हळद घातली आहे, 1 चमचा अशी हळद घातली आहे आणि अर्ध लिंबू मी त्या मिश्रणातच मिक्स केलेलं आहे। लिंबूमुळे पोहे अगदी छान असे लागतात। छान त्याला मिक्स करून घेतलं की जे भिजवलेले पोहे आहेत ते त्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि त्याच्यामध्ये मीठ घालणार आहेत। मीठ घालून झालं की पोहे छान असे फ्राय करून घ्यायचे आहे, 5 मिनिट बारीक गॅसवर ठेवायचे आणि पोहे तयार झाले आहेत। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।